नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, रेशन कार्ड न्यू गिफ्ट या योजनेचा उद्देश हा केवळ धान्य वाटप नाही, तर देशातील कुपोषण कमी करणं आणि नागरिकांना सकस आहार देणं हा देखील आहे। ही योजना 1 जुलै 2025 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आली असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा NSFA या अंतर्गत अंमलात आणली जात आहे। या योजनेचा लाभ BPL म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील आणि APL म्हणजेच दारिद्र्य रेषेवरील अंत्योदय कार्ड धारकांना तसेच पिवळ्या, निळ्या आणि गुलाबी रेशन कार्ड धारकांना दिला जाणार आहे। यामध्ये जर तुमच्याकडे वैध रेशन कार्ड आणि सर्व आवश्यक कागदपत्र असतील तर कोणताही वेगळा अर्ज करण्याची गरज नाही। तुमचं रेशन कार्ड आणि बँक खातं आपोआप या योजनेसाठी लिंक केलं जाईल। योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे वैध रेशन कार्ड, भारतीय नागरिकत्व, BPL किंवा APL श्रेणीतलं कार्ड, सक्रिय आधार कार्ड आणि बँक खातं असावं लागतंय। याशिवाय खात्यामध्ये eKYC अपडेट केलेलं असणं आवश्यक आहे। ही सर्व माहिती पूर्ण असल्यावर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। या योजनेसाठी कुठलाही अतिरिक्त अर्ज करण्याची गरज नाही। तुम्ही ठराविक तारखांदरम्यान तुमच्या राज्यातील रेशन दुकानावर जाऊन याचा लाभ घेऊ शकता। रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती जवळ असावी। रेशन दुकानातून जीवनावश्यक वस्तू तुम्हाला मिळतील आणि 1000 रुपयांची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल। त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांशिवाय लाभ मिळवण्यासाठी eKYC अपडेट करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्याकडे यापैकी कुठलंही रेशन कार्ड असेल तर आजच आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन या स्कीम संदर्भातली चौकशी करावी। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।